ही गंगेची धार आणि गंगेची धार आहे तर मग लोकांची मान्यता आहे की बाबा मग आम्ही माणूस बनारसला गेलो आणि त्यांनी मग तिथे लाकडाचे 4 तुकडे टाकले आणि त्यात नावं लिहिली ते तिकडे इतकं निघालं. ही कथा इतकी पॉप्युलर आहे हेनरी डझन सर्वे ऑफ डेक्कन करायला लोकांनी कथा सांगितली म्हणजे ते पुस्तकात पण लिहिली. पण त्याचा अर्थ असा आहे की एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की एवढी मोठी धार इथे येणं आणि चमत्कारिक असतं म्हणजे तो तलाव चमत्कारिक आहेच त्यात मग धार आहे त्याच्यामुळे मग ही गंगेची धार आहे आणि रामसीता इथे आले होते पांडव इथे आले होते हां ह्याला विष्णुराया म्हणून फेमस आहे आणि लोकल करतात त्यामुळे आपल्या तुम्हाला सतीशिवा वगैरे ते मायथॉलॉजिकल मध्ये आपण नाशिकमध्ये पण चाललं अगं पण नाशिकमध्ये तर त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर मग ते पावित्र्य जपण्यासाठी मग असं आहे की नंतर मग धार बांधली आणि मग पुढची सगळे नंतर जेवढे राज्य करतील ते तर त्यामुळे मग कपिला तीर्थ गंगा भगवती वगैरे लोकलांचे धार आम्ही आमचे मुलं वगैरे छोटे तिथे आणलेले आणतात फिरव बॅटरी इज्जत ठेवली. तर एक कथा अशी की यादवांचा कृष्णदेव साधारणतः 1250 ते 1280 त्याच्यानंतर मग 21 वर्षांनी अल्लाउद्दीन देवगिरीला सिनेमात दाखवली ना की देवगिरीची एक कन्या असते तिला तो त्रास देतो आणि मग पद्मावतीच्या माझ्यावर एक 2 मिनिटाचाच एक सीन आहे त्या पद्मावतीमध्ये तिच्या अंगावर मोती वगैरे असते ती देवगिरीची राजकन्या असते ती नऊवारी तर ते तो प्रसंग 1304-1311 ज्ञानेश्वर नंतर आणि तर त्याच्या आधी 50 वर्ष मग कण्णदेव आले इथे विचारले कोणी सत्पुरुष आहेत काय चक्रधर स्वामी महानुभावांची इथे आले त्यांचे बरेचसे जागा आहेत इथे स्त्रिया आंघोळ करतात ती ते एक आसन आहे त्यांचं कमळच्या देवीला मागे वड आहे तिथलं एक आसन आहे पुरुष मध्ये असे 4 आसन आहेत 4 का 5 आसनात मानले महानुभावांनी तर त्यात कण्णदेवांनी विचारलं कृष्णदेव